नमस्कार बालमित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इतिहासातील महान व्यक्तिमत्वे, प्रेरणादायी भाषणे आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत लोकमान्य टिळकांची छोटी छोटी प्रेरणादायी भाषणे. चला तर सुरुवात करूया. भाषण 1. लोकमान्य टिळक परिचय. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. लहानपणापासूनच टिळक अतिशय हुशार, अभ्यासू आणि स्वाभिमानी होते. ते कधीही खोटे बोलत नसत आणि शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देत. पुढे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकिलीची पदवी मिळवली. देशावरील प्रेमापोटी त्यांनी वकिली न करता आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले. त्यांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये देशप्रेम जागवले. लोक त्यांना प्रेमाने लोकमान्य म्हणजेच लोकांनी मानलेला नेता म्हणून ओळखतात. अशा या थोर देशभक्ताला माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. बालमित्रांनो, आता पाहूयात भाषण क्रमांक 2. स्वराज्याचा नारा आणि गणपती उत्सव. जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, लोकमान्य टिळकांनी आपल्याला एक खूप मोठा मंत्र दिला आहे. टिळकांना आपल्या देशावर व देशवासियांवर प्रचंड प्रेम होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा सिंहगर्जनेसारखा नारा दिला. त्या काळात लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात देशप्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तसेच ब्रिटिशांविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी शिवजयंती उत्सव सुद्धा सुरू केला. ते लोकांना नेहमी सत्य बोलण्याचे आणि कष्टाळू बनण्याचे आवाहन करत असत. त्यांनी तुरुंगात असताना गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांचा लोकसंवर्धनाचा मार्ग आपल्याला आजही प्रेरणा देतो. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान नेत्याने जगाचा निरोप घेतला. त्यांचे विचार आणि कार्य आपल्या हृदयात नेहमी अमर राहील. धन्यवाद. बालमित्रांनो, आता बघूयात भाषण क्रमांक 3. टिळकांची शिस्त आणि प्रामाणिकपणा. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण लोकमान्य टिळकांच्या बालपणातील एक सुंदर प्रसंग पाहणार आहोत. बाळ गंगाधर टिळक लहानपणापासूनच अतिशय शिस्तप्रिय आणि सत्यवादी होते. एकदा शाळेत वर्गात काही मुलांनी खाऊ खाऊन बाकड्यावर कागद आणि कचरा टाकला होता. गुरुजींनी वर्गात येऊन विचारले, हा कचरा कोणी केला? पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा बाळ गंगाधर टिळकांनी धाडसाने उभे राहून सांगितले, गुरुजी, हा कचरा आमच्या बाकड्यावर झाला आहे. शिक्षकांनी त्यांना शिक्षा केली तरीही त्यांनी कधीही खोटे बोलण्याचा मार्ग धरला नाही. त्यांची हीच प्रामाणिकपणाची सवय पुढे त्यांना एक महान नेता बनण्यास उपयोगी ठरली. त्यांच्या या गुणांतून आपणही नेहमी सत्य बोलण्याची शिकवण घेतली पाहिजे. लहान मुलांवर त्यांनी नेहमी चांगले संस्कार व्हावेत यासाठी आग्रही भूमिका घेतली. अशा या प्रामाणिक आणि धाडसी नेत्याला माझा त्रिवार नमस्कार. आता पाहूया पुढील भाषण क्रमांक 4. लोकमान्य टिळकांचे शिक्षणातील योगदान. सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांचे असे मत होते की शिक्षण हेच माणसाला ज्ञानी आणि स्वातंत्र्यप्रिय बनवू शकते. देशाला उत्तम सुशिक्षित तरुण मिळावेत यासाठी त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तसेच पुढे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढावा म्हणून त्यांनी कायम स्वदेशीचा पुरस्कार केला. त्यांनी तरुणांना शिक्षणासोबतच देशाचे रक्षण करण्याचे महत्त्व पटवून दिले. टिळक म्हणाले होते की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांनी शिस्त पाळली पाहिजे. त्यांचे विचार अतिशय स्पष्ट आणि दूरगामी होते.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या चरणी अर्पण केले. चला आज आपणही टिळकांसारखे अभ्यासू आणि देशाभिमानी बनण्याचा प्रयत्न करूया. आता पाहूयात पुढील भाषण क्रमांक 5, लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार. नमस्कार मित्रांनो, आज आपण लोकमान्य टिळकांच्या काही महत्त्वाच्या विचारांची आठवण काढूया. टिळकांनी आपल्या कृतीतून आणि विचारांतून संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवली. उत्साह हाच यशाचा पाया आहे असे त्यांचे नेहमी म्हणणे होते. ते कठीण प्रसंगात कधीही न घाबरता धैर्याने लढा देत असत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मंडालेच्या तुरुंगात अनेक वर्षे कठोर कारावास भोगला. तुरुंगात असतानाही त्यांनी ज्ञानाची उपासना सोडली नाही, ग्रंथलेखन केले. परदेशी वस्तूंचा त्याग करा आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करा हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या याच देशप्रेमामुळे लोक त्यांना भारताचा असा एक हिरा मानतात. लोकमान्य टिळकांचे विचार आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बोला, लोकमान्य टिळक अमर राहतील. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, भाषण आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.